एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर राबवत उद्धव ठाकरेंना 4 वर्षामध्ये दुसऱ्या वेळेला दणका दिलेला आहे आणि यानंतर आक्रमक झालेल्या उद्धव ठाकरेंनी त्यांच्या बंडखोर खासदारांच्या मतदारसंघामध्ये दौरे सुरू केले। राजकीय लढाई थेट जनतेच्या दरबारामध्ये नेण्याची रणनीती देखील उद्धव ठाकरेंनी स्वीकारली आहे। संजय दिना पाटील यांच्या ईशान्य मुंबईच्या नंतर उद्धव ठाकरेंनी आज संजय देशमुख यांच्या वाशिम मतदारसंघामधून हल्लाबोल केला। यवतमाळ वाशिम मध्ये त्यांनी जाहीर सभा घेतल्या आणि या सभेमध्ये बोलत असताना उद्धव ठाकरेंनी थेट जनतेला भावनिक साथ घातली आहे। तुम्ही मला खासदारकी दिलीत, आता आमदारकीही द्या असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं। लोकसभेमध्ये झालेल्या राजकीय घडामोडींच्या नंतर आता विधानसभेमध्ये ताकद वाढवण्याचं लक्ष्य असल्याचे संकेत त्यांनी या वक्तव्यामधून दिले। एवढंच नाही तर वाशिम विधानसभा मतदारसंघासाठी डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांच्या उमेदवारीची घोषणा करत आगामी निवडणुकीचा बिगुलही फुंकलाय। निवडणुकीला अद्यापही वेळ असला तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उमेदवार जाहीर केला आणि आपल्या प्रचाराला प्रत्यक्ष सुरुवात केल्याचं चित्र आहे। दोन चार वर्षापासून गद्दारीची कीड इकडे लागली। आधीच्या होत्या त्यांनी गद्दारी केली, ती गद्दारी गाडून टाकायची म्हणून नवीन बुजगावणं उभं केलं, ते बुजगावण्याने गद्दारी केली। पण आता मात्र गद्दारीला थारा द्यायचा नाही, नमक हरामीला थारा द्यायचा नाही म्हणजे नाही। मी जेव्हा मातोश्रीवरती बैठक बोलवली होती तेव्हा मला आदल्या दिवशी फोन केला, नाही मुलीची सोयरीक जुळते, पाहुणे पाहायला येणार आहेत, तर मी काय करू म्हटलं, काय करणार, थांबा आता पण व्हिडिओवरनं जॉईन व्हा। हे सगळं खोटं बोललेले, कारण सोयरीक स्वतःची जुळवत होते, खोक्यांची बोलणी चालू होती, हुंडा किती देणार, देण्या घेण्याच्या गोष्टी करायला पाहुणे जाणार होते, हे नमक हराम पाहुणे या नमक हरामाच्या घरी जाणार होते भाव ठरवायला, किती भाव देतोय बोल। म्हणजे आईच्या नावाने खोटं बोलणारा माणूस, मुलीच्या नावाने खोटं बोलणारा माणूस, आपल्या सगळ्यांशी खोटं बोलणारा माणूस विकासासाठी गेल्या याच्यावरती विश्वास बसतो तुमचा? मला आमदार पण पाहिजेत आणि मला खासदार पण पाहिजे, देणार आहात तुम्ही? आता सांगितलं ना डॉक्टर देवळे, बरोबर ना? गेल्या वेळेला किती मतं पडली? 1,04,000। कुठला मतदारसंघ होता? वाशिम। पुढच्या वेळेला आमदार करण्याची जबाबदारी तुमची। आतापासून तयारीला लागा, निवडणुकीसाठी जी जी मांडणी करायची, जी बांधणी करायची ती करत राहा।